नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 35 आणि 36. आजचा आपला एरिया आहे मेन्सुरेशन. म्हणजे काय, कोणत्या बाबतीत आपण अभ्यास करतोय, कुठला विषय आहे. युनिट आहे सरफेस एरिया. सब युनिट आहे सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड अँड अ क्यूब. आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे क्यूबचा. कन्सेप्ट कॉर्नर. आता बघा समोर, ऑब्झर्व द क्युबिक बॉक्स इन द ॲडजस्टंट फिगर. It has total 6 surfaces. This cubic box. The outer faces of this cubic box are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to do so? याला आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे क्राफ्ट पेपरने, तर किती पेपर लागेल. आता बघा, द आन्सर टू धिस क्वेश्चन इज टू ॲडिंग द एरिया ऑन ईच साइड ऑफ धिस क्युबिक बॉक्स ए टोटल एरिया ऑफ 6 फेसेस अँड द फायनल आन्सर विल बी द एरिया ऑफ द क्राफ्ट पेपर. शेवटचा आन्सर काय असेल, त्या क्राफ्ट पेपरचा एरिया असेल. मग आपण ही मेथड कशी घेणार. द सेम मेथड कॅन बी यूज फॉर क्युबॉइड शेप बॉक्स. म्हणजे आता ह्या बॉक्सचं आपण काय करणार आहोत बघा. द टोटल एरिया ऑफ ऑल 6 फेसेस स्क्वेअर्स ऑफ अ क्यूब इज द सरफेस एरिया ऑफ द क्यूब. Therefore, total surface area of the cube is equal to sum of areas of 6 surfaces. साहीच्या साही सरफेसेसचा काय करणार आहोत, एरियाची बेरीज करणार आहोत. मग 6 इंटू साईड स्क्वेअर, कारण स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला काय, साईड स्क्वेअर. 6 इंटू साईड स्क्वेअर, स्क्वेअर युनिट्स. द नेट ऑफ these 6 फेसेस ऑफ क्यूब लुक्स लाईक ॲन अलॉंग साईड. याप्रमाणे दिसतील. सिमिलरली द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड, एरिया ऑफ ऑल 6 रेक्टँगल्स. रेक्टँगल असेल तर काय होईल बघा, एल बी एल बी एल बी एल बी एल एच, याचा एरिया आहे एल एच, याचा एरिया आहे एल बी, याचा एरिया एल एच एल बी एल एच एल एच. या सगळ्यांची बेरीज मग बघा, 2 इंटू एल बी प्लस 2 इंटू बी एच प्लस 2 इंटू एल एच इज इक्वल टू 2 इंटू एल बी प्लस बी एच प्लस एल एच स्क्वेअर युनिट. हा कशाचा झाला, क्यूबॉइडचा झाला, आणि हा कशाचा झाला, क्यूबचा झाला. अशा प्रकारे आपण टोटल सरफेस एरिया काढू शकतो. मग यावरून आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे बघा. नाऊ आय नो द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स इज द सम ऑफ द एरियाज ऑफ ऑल इट्स फेसेस. सेकंड, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब 6 इंटू साइड स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू ए स्क्वेअर स्क्वेअर युनिट्स. And total surface area of a cuboid is equal to 2 into LB plus 2 into BH plus 2 into LH is equal to 2 into LB plus BH plus HL is square units. म्हणजे अशा प्रमाणे आपण काय करू शकतो, एरिया, टोटल सरफेस एरिया काढू शकतो. तर आता आपल्याला इथे एक प्रॅक्टिस कॉर्नर दिलेला आहे. हाऊ मच शीट ऑफ मेटल इज रिक्वायर्ड टू मेक अ क्लोज रेक्टँग्युलर बॉक्स ऑफ लेंथ 2.3 मीटर, breadth 1.2 meter and height 1.9 meter. Total surface area of cuboidal shape box is equal to metal sheet required is equal to 2 into LB plus BH plus HL. मग आता आपल्याला आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये किमती भरूयात. बघा, आपण किमती कशाप्रमाणे भरणार आहोत. एल किती आहे, आपण एल किती आहे 2.3. मग आता एल इंटू बी, मग ही येणार आहे 2.3. त्यानंतर प्लस बी एच, बरोबर आहे. मग बी किती आहे 1.2, एच किती आहे 1.9, आणि इथे काय येणार आहे एच एल. मग एच किती आहे, एच इज इक्वल टू 1.9 आणि एल किती आहे 2.3 आणि बी किती आहे 1.2. मग आता बघा, एच एल किती येणार आहे 1.9 इंटू 2.3. आता या दोघांचा गुणाकार आलेला आहे. आपण व्यवस्थित गुणाकार केला तर 2. मी इथे उत्तर राहणार नाही म्हणून मी इथे वेगळ्या कंसामध्ये लिहिते. 2 इंटू 2.76 प्लस 2.28 प्लस 4.37 याप्रमाणे इज इक्वल टू 2 इंटू इथे येणारे 9.51 इज इक्वल टू 19.02 स्क्वेअर युनिट. नाही, युनिट्स आता इथे मीटर आहे, मग आपण काय लिहिणार स्क्वेअर मीटर. याप्रमाणे आपण इथे आन्सर लिहू शकतो. आता दुसरं बघा, द टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्युबिक बॉक्स इज 0.96 स्क्वेअर मीटर. What is the length of each side of the box?
त्या प्रत्येक बॉक्सची आपल्याला लेंथ विचारलेली आहे. आता इथे टोटल सरफेस एरिया बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय? 6 इंटू साईड स्क्वेअर, बरोबर आहे. मग तो किती आहे? 0.96 इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. म्हणजेच साईड स्क्वेअर इज इक्वल टू 0.96 डिवायडेड बाय 6. देअरफॉर साईड स्क्वेअर इज इक्वल टू 0.16. म्हणजेच साईड इज इक्वल टू अंडर रूट 0.16. म्हणजेच साईड इज इक्वल टू 0.4 मीटर. देअरफॉर लेंथ ऑफ each side of the box is 0.4 मीटर. याप्रमाणे आपण आन्सर काढलेलं आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. हा आहे थोडा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे बघा. इन ॲन ओपन बॉक्स ऑफ लेंथ 7.1 मीटर, 1 meter, breadth 1 meter and height 1.3 meter is to be made for use on a trolley for collecting dry waste. How much sheet of metal will be required to make this box? हा बॉक्स बनवण्यासाठी किती स्क्वेअर म्हणजे किती मेटल शीट लागेल, म्हणजे लोखंडी पत्रा, मेटलचा पत्रा लागेल, धातूचा पत्रा लागेल. मग आता हिअर बघा, हिअर L इज इक्वल टू 1.7 मीटर, B is equal to 1 meter and H is equal to 1.3 meter. मग आता बघा, टोटल ओपन बॉक्स म्हटलं LBH आहे, म्हणजे हा कशा टाईपचा आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. बघा इथे आपल्याला दिलेला आहे क्यूबॉइड शेप. क्यूबॉइड is equal to 2 into LB plus BH plus HL is equal to 2 into आपण मोठ्या ब्रॅकेटमधले LB, L किती आहे? 1.7 इंटू B किती आहे? 1 प्लस BH, B आहे 1, H आहे 1.3 आणि HL, H आहे 1.3 आणि L आहे 1.7 is equal to 2 into 1.7 plus 1.3 plus 17 19 5 17 17 17 22 2.21 is equal to 2 into आपण ही बेरीज करूयात. इथे 1.3 2.21 5.21 is equal to square meter metal sheet will require to make a box. आता इथे पहा, हे आन्सर येणार. इथे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे हा, म्हणजे आपल्याला वाटेल ही एवढी मेटल एवढं लागेल, पण पहा हा मेटल ही जी ट्रॉली आहे तिचा एक जो सरफेस आहे ओपन आहे, म्हणजे हा टोटल लागेल, हा टोटल मेटल लागला, टोटल मेटल रिक्वायर्ड, बरोबर आहे. पण एक ओपन आहे, म्हणजेच काय करायचं आपण? टोटल सरफेस एरिया मायनस एरिया ऑफ वन सरफेस. बघा हां, मग हा वन सरफेस आहे त्याचा एरिया काय येणार आहे? L इंटू B असणार आहे. म्हणजे आपला इज इक्वल टू 10.42 मायनस L किती आहे? 1.7 इंटू B आहे 1
इज इक्वल टू 10.42 मायनस 1.7. मग हा किती आला बघा, 10.42 मायनस 1.7, 8.62 मीटर metal sheet will require to make a trolley. अशा प्रकारे हे एक्झाम्पल चॅलेंजिंग टाईपचं आहे. तर आता ही दोनही एक्झाम्पल्स तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.